नमस्कार, मी श्वेता. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता थेट जाऊया शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत. संजय राऊत पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांनी आधीच सांगितलं दुपारी 2 वाजता शिवसेना भवनात मी पत्रकार परिषद घेऊनच या ईडीच्या नोटीस प्रकरणात बोलेन आणि त्याप्रमाणे आता त्यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होतीये. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याच्या प्रकरणी आता स्वतः संजय राऊत खुलासा करतील. सकाळी ज्यावेळेला आपण संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ते म्हणाले हे सगळं राजकारण चालू आहे. 2 वाजताच मी थेट बोलेन. बीजेपीची लोक सांगतायत की मला ईडीची नोटीस आलेली आहे, त्यामुळे बीजेपीच्या ऑफिसमध्ये मी माणूस पाठवलाय, कदाचित तिकडे नोटीस अडकली असावी असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आता पत्रकार परिषदेत संजय राऊत या संदर्भातला खुलासा करतीलच. इतक्या मोठ्या संख्येने आपण जमलेला आहात, इतक्या मोठ्या संख्येनं आपण जमलेला आहात. बहुतेक हा खूप मोठा राष्ट्रीय विषय झालेला आहे. कालपासून आपण सगळे, खास करून मीडिया, एक प्रश्न विचारतात, काय ईडीच्या नोटीसचं काय झालं? आपण नेहमी मला घरी येऊन भेटता, सामना कार्यालयात येऊन भेटता, शिवसेना भवनात येऊन भेटता, विचारताय काय ईडीच्या नोटीसचं काय झालं? आपण नेहमी मला घरी येऊन भेटता, सामना कार्यालयात येऊन भेटता, शिवसेना भवनात येऊन भेटता आणि मी आपल्याशी बोलत असतो अनेक विषयावर. आमच्यासाठी ईडी हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे. सीबीआय असेल, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना या देशामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात सीबीआय, ईडी किंवा आयकर विभागानं कारवाई करायचं म्हटलं की खरोखर त्याच्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं लोकांना वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, ईडीनं कारवाई करणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षानं आपली भडास काढणं हे आता लोकांनी गृहीत धरले. सत्तेतल्या राजकीय पक्षाला, केंद्रातल्या, जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा अलीकडच्या काळामध्ये हे असे ईडी सारखे, सीबीआय सारखे, इन्कम टॅक्स सारखे हत्यारं वापरावी लागत आहे. गेल्या वर्षभरामध्ये मी पाहतो आहे ज्येष्ठ नेते शरद पवार असतील, त्यानंतर मी प्रफुल्ल पटेलांचं नाव मगाशी पाहिलं, एकनाथ खडसेंना नोटीस आलेली आहे. माझ्या नावाचा आपण गजर करताय कालपासून.
माझ्या बाजूला प्रताप सरनाईक बसलेले आहेत. त्यांना सातत्यानं हे जे प्रमुख लोक आहेत, जे या सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत, महाराष्ट्रात भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेमध्ये, तर त्यांना ह्या ना त्या कारणानं राजकीयदृष्ट्या जेव्हा त्रास देता येत नाही, दबावाला ते बळी पडत नाही, तेव्हा हे असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. हे फ्रस्ट्रेशन आहे, त्याला वैफल्य म्हणतात. हतबलत आहे. राजकारणामध्ये समोरासमोरून लढायची ईर्ष्या असायला पाहिजे. जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असं म्हणतो तर समोर येऊन लढा. घरातल्या मुलांवर, घरातल्या महिलांवर, कुटुंबावर हल्ले करण्याला नामर्दानगी म्हणतात. अशी नामर्दानगी जर कोणी करत असेल तर आत्ताच माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांशी, म्हणजे आमचे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली येतात, तर शिवसेना त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देईल हे लक्षात घ्या. कोणत्याही थराला जाऊन आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याचं कारण नाही. कालच मी या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक ऐतिहासिक विधान ऐकलं. ते असं म्हणाले, जर काही कोणी चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कसं? मग नोटीस येत नाही. हे नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? आणि मी परत सांगतो, आमच्यापैकी कोणी काही चुकीचं केलं नाही. नोटीसी येऊ द्या किंवा आणखीन काही येऊ द्या, आम्ही घाबरत नाही. तुम्हाला घाबरावं लागेल भविष्यात. संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस आली आहे की नाही हा प्रश्न आपण मला आता विचारणार आहात, कारण आपण त्यासाठी जमलेला आहात. गेल्या 1.5 महिन्यापासून हे जे तुमचं ईडी आहे ते आमच्याकडे पत्रव्यवहार करतायत. त्यांना काही माहिती हवी होती, काही कागदपत्र हवी होती आणि ती कागदपत्र आम्ही त्यांना वेळोवेळी पुरवलेली आहेत. पण यापैकी कुठल्याही त्यांच्या पत्रात त्याने असं आम्हाला कळवलं नाही, की तुम्ही सांगताय का भाजपवाले जे बोलतायत की हा PMC बँक घोटाळा आहे, हे HDL नावाच्या कंपनीचं काय ते प्रकरण आहे. जर ईडीने त्यांच्या पत्रामध्ये या संदर्भातला कुठलाही संदर्भ दिलेला नाही, त्यांना कशाकरता चौकशी करायची आहे, तर भारतीय जनता पक्षाची माकडं मी कालपासून बघतोय जी उड्या मारतायत. PMC बँक, PMC ह्यांना सांगितलं कोणी? ह्यांची आणि ईडीची का हात मिळवणी आहे का? का भारतीय जनता पक्षानं आपल्या कार्यालयामध्ये ईडीचं एक टेबल टाकलेलं आहे की ईडीनं त्यांच्या बेलॉट पिअरच्या कार्यालयामध्ये एक टेबल टाकल्या भारतीय जनता पक्षाचं. माझ्या माहितीप्रमाणे ईडी कार्यालयामध्ये सहसा कोणाला बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश मिळत नाही. पण गेल्या 3 महिन्यापासून माझं त्या कार्यालयावरती लक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे 3 लोक हे सतत त्या ईडीच्या कार्यालयात जात आहेत आणि येत आहेत आणि तिथून काही कागदपत्र बाहेर काढतात. या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत, पुराव्याशिवाय बोलत नाही. तसं नसतं तर आज भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत जे बोलत आहेत त्यांच्याकडे ही माहिती आलीच नसते. गेल्या 1 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे काही महत्त्वाचे लोक आणि त्यांचे हस्तक हे सातत्यानं मला भेटण्याचा प्रयत्न करतात.
आणि त्यांचं एकच सांगणं होतं की महाराष्ट्रातलं सरकार तुम्ही टिकू देऊ नका, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका, हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचं ठरवलेलं आहे आणि आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. हे गेले वर्षभर मला ह्या न त्या मार्गानं इशारे दिले जात आहेत, मला व्यक्तिशः वेगळ्या मार्गाने मला धमकवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचा बाप आहे. ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा ताब्यात घेणार आहे आणि त्यांच्यावर दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि हे सरकार पाडलं जाईल. आणि त्यासाठी ईडीची भूमिका महत्त्वाची आहे आणि प्रताप सरनाईक हे त्याचं टोकन आहे म्हटले मला. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा अपयशी ठरलेल्या आहेत, हे सरकार पडणार नाही, कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती सरकार पाडण्याची. हे सरकार पडणार नाही. मग या सरकारचे खरे समर्थक आणि प्रवर्तक कोण आहेत, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायचा. जर हे करणार असाल तुम्ही खुशाल करा, ईडीने करावं, CBIने करावं, इन्कम टॅक्सने करावं, किंवा बाहेर अजून कोणी त्यांना दहशतवादी गँग वापरायचं असेल तर त्या वापराव्यात आमच्या विरोधामध्ये. आम्ही हटणार नाही. या सरकारचा बालही बाका होणार नाही. तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला घरी येऊन अटक करून घेऊन जा, नोटीसला उत्तर दिलं जाईल. पण ही बायकांच्या पदराआडून लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. हे काय सांगतात तुम्ही मला HDLचं? माझ्या पत्नीच्या नावावर एक 12 वर्षापूर्वीचा एक व्यवहार आहे. 12 वर्षांनी सरकारला जाग आहे. 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी बरं का, 10 वर्षापूर्वी एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका शिक्षिका असलेल्या स्त्रीनं, महिलेला, मराठी, एक घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखाचं कर्ज घेतलं. 50 लाख. त्या संदर्भात ईडीला आता 10 वर्षांनी जेव्हा भाजपचं सरकार पडत नाही हे जर लक्षात आलं, तेव्हा जाग आली सगळ्यांना. आणि तुम्ही तिला नोटीस पाठवता आणि तिला चौकशीला बोलवता, मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही HDIच्याच गोष्टी करताय ना. भारतीय जनता पक्षाचे अकाउंट उघडा. गेल्या 3 वर्षामध्ये HDIने भारतीय जनता पक्षाला किती कोटीच्या देणग्या दिल्या आहेत ही आज जी माकडं नाचतायत ना, त्यांनी जाहीर करा. माझ्याकडे 20 कोटीचा हिशोब आत्ता आहे. 20 कोटीचा हिशोब माझ्याकडे आत्ता आहे. आणि त्या संदर्भातली सगळी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटसुद्धा केली. विजयदुर्ग पोर्ट जे बांधणीचं काम HDIने केलं आहे, करतायत, त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. त्याचा भागीदार हा भाजपचा खासदार आहे. का? त्याला नोटीस पाठवली HDIला. आमच्या कुटुंबाची संपत्ती किंवा आमच्यापैकी कोणाचीही संपत्ती 1 वर्षात 1600 पटीनं वाढलेली नाही. ज्या भाजप नेत्यांच्या कुटुंबाची संपत्ती 1600 पटीनं वाढली आहे, त्यांच्या मुलाबाळी चौकशी ईडीनं केली आहे का? ती हिंमत दाखवा आणि मग आमच्या 50 लाखाचा हिशोब मागा. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, मी तुम्हाला सांगतो. मी सुद्धा नाही, कोणी नाही, ना प्रताप सरनाईक ना अरविंद सावंत. आम्ही लॉ मेकर आहोत. आम्ही कायद्याचं पालन करतो. आम्हाला नियम माहिती. आमची चौकशी जर चुकीचं केलं असेल तर व्हायला पाहिजे. पण तुमच्या चौकशा कोण करणार? तुमचे हिशोब कोण पाहणार? मी जर तोंड उघडलं तर केंद्रातलं सरकार अशा तऱ्हेनं त्याला हादरे बसतील ना. तुमचा प्रत्येक हिशोब माझ्याकडे, तुमच्या मुलाबाळांच्या संपत्तीचा हिशोब माझ्याकडे.
पण मला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की आपल्याला कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला शिकवलेलं आहे हेच आहे की लढाई थेट समोरासमोर लढा, पाठीत वार करायचा नाही, बायकांना मुलांना लढाईच्या मैदानामध्ये आणायचं नाही. जर कोणी करत असेल तर मला आणि आम्हाला तुमचं सुद्धा पूर्ण वस्त्रहरण करावं लागेल. इतकंच मी सांगतो. ईडीच्या नोटीसला मी आदर करतो. सरकारी यंत्रणा आहे, भले ते भाजपचा पोपट असेल पण त्याच्यावर सरकारचा शिक्का आहे. आम्ही त्यांना जी माहिती हवी ती परत देऊ. पण जर राजकीय सुधारणा काय होणार असेल तर त्याला राजकीय पद्धतीनंच उत्तर दिलं जाईल. हे मी आता शिवसेना भवनाच्या ज्या वास्तूतून सांगतोय. पाठीमागे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे, त्यांना स्मरून मी सांगतो. हे प्रकरण तुम्हाला महाग पडेल आणि गरम पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला. उपस्थित राहायचं असं समन्स आहे. तर तुमच्या पत्नी या ईडी कार्यालयात चौकशीला सामोरं जाणार आहेत का? काही तसा निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय मी एकटा घेणार नसतो. हा निर्णय आम्ही सगळे मिळून घेऊ. त्याच्यामध्ये माननीय उद्धव जे आहेत, मी माननीय पवार साहेबांशी चर्चा करतो. आम्ही सगळे मित्र परिवार पक्ष, कारण ही राजकीय कारवाई आहे. त्याला राजकीय हेतून आम्ही उत्तर देऊ. पुढे जाऊ. तुमच्याशी ईडीने संपर्क साधला होता. किती वेळा समन्स तुमच्या कुटुंबियांपर्यंत सोडून द्यावं. 100 वेळाला असेल, मला काही किंमत नाही. 100 वेळाला असेल. मी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. माझ्याकडे मागे सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या 120 नेत्यांची यादी तयार आहे. 120 आणि त्या फिट केस ईडीसाठी आहेत. ईडी त्यांच्यावरती काय कारवाई करते हे मला पाहायचं आहे. त्यानंतर माझ्या पत्नीचं चौकशीला पाठवलं की नाही ते पाहिजे. जे बेलवाड पिअरला जे ईडीचं कार्यालय आहे त्याच्या आसपासचे CCTV फुटेज आपण पत्रकार म्हणून काढू शकता. आपण सगळे शोध पत्रकारिता करता. थोडं सुविचार तुम्ही काढलेत गेल्या महिन्याभरात. आतमध्ये कोणाचा वावर आहे आणि ते वावर असणारेच नेते आज कसे काल टीव्हीवर बोलत होते हे तुम्हाला स्पष्ट दिसतं. लाइट चल रही है प्रेस कॉन्फ्रेंस. आपने मराठी में निवेदन किया जो नोटिस आया हुआ है आपकी मिसेज को, क्या ईडी के दफ्तर में आप हाजिरी लगाने वाले हैं? और आपका कहना है कि सब राजनीति से प्रेरित? देखिए, ये सब राजनीति से प्रेरित है. 10 साल पुरानी एक केस निकाला है ईडी ने. 10 साल पुरानी. देखिए, हम मिडिल क्लास लोग हैं. मेरी पत्नी एक शिक्षिका है. उसने अपने एक दोस्त से 10 साल पहले 50 लाख का कर्जा लिया है. वो पूरा कर्जा हमने इनकम टैक्स को दिखाया है. वो हमने राज्यसभा के एफिडेविट में दिखाया है. अगर आप मेरे राज्यसभा के जो प्रॉपर्टी के एफिडेविट होते हैं, हमने कोई छुपाई ये बात नहीं है. 50 लाख का जो हमारा लोन है वो हमने दिखाया है. तो ईडी को क्या तकलीफ है या भारतीय जनता पार्टी को क्या तकलीफ है? उसको इस देश में भारतीय जनता पार्टी ऐसे बड़े बड़े सुरमा बैठे हैं. अगर मैं उनके परिवार तक पहुंचा तो आपको देश छोड़कर भागना पड़ेगा. मैं आपको बताता हूँ, नीरव मोदी और विजय मल्ल्या के साथ भारतीय जनता पार्टी की पूरी फलटन खड़ी हो जाएगी लंदन और ब्रिटेन में. तो आप देखिए, आप मुझसे पंगा मत लेना. आप मुझसे पंगा मत लेना. मैं देखता हूँ, मैं नंगा आदमी हूँ. मैं शिवसैनिक हूँ बाला साहब ठाकरे का. जो करना हो कर लो. सर, बीजेपी के लोगों ने अरे आप मेरे का उखड़ लोगे, जाओ. बहुत देखा है मैंने आप जैसे. और ये कहा कि 22 लोगों की
विधायकों की सूची है जी हाँ। सर, वो थोड़ा विस्तार में मेरे बताइए। पास 1 साल से कुछ लोग बीजेपी की परिवार से आ रहे हैं और महत्वपूर्ण लोग जो मध्यस्थ हैं वो बार बार मुझे ये कहने की कोशिश करते हैं कि आप उसमें मत पड़िए, ये सरकार हम किसी भी हालत में गिराने वाले हैं। हमारे पास केंद्र की सत्ता है, पूरी ताकत है, हमारे पास ईडी है, सीबीआई है, इनकम टैक्स है और एक सूची हमें दिखाई, उसमें प्रताप सरनाईक का भी नाम था। आपने देखा उसका क्या होगा। तो हम सबको टाइट कर देंगे, टाइट कर देंगे शब्द है और ये सरकार हम गिराएंगे। मैंने कहा हिम्मत है तो गिरा के दिखाइए, आप महाराष्ट्र में बचेंगे नहीं। सर, आपकी और फडणवीस जी की मुलाकात हुई थी, क्या उस मुलाकात में इस तरह का नहीं कोई किया था नहीं। क्या उनकी तरफ से? देखिए उससे आप देवेंद्र जी की कोई बात मत करिए, ये और लोग हैं। कौन नेता है बीजेपी के जो आपके मैं समय आते उसका पूरा पोल खोल करने वाला हूँ, मेरे पास उसके पूरे एविडेंस है। क्या जाने वाले हैं कल? क्या जिस तरह से कल के लिए समझ भेजा गया है तो क्या निर्णय लिया गया है? कल जाकर वहाँ पे बातचीत करना है क्या? मुझे अब तक ये पता नहीं है कि किस सिलसिले में ये नोटिस, जो डॉक्यूमेंट्स के बारे में ईडी ने मुझे पत्र लिखा था वो डॉक्यूमेंट्स हमने 2 बार उनको भेज दिए, जो उनको कागज चाहिए वो हमने दिए। इस देश में करोड़ों के घपले हुए हैं, ईडी वहाँ तक पहुँचने के बाद छोड़िए, सोचा भी नहीं ईडी ने इनका कोई इंक्वायरी करनी चाहिए। लेकिन 10 साल पहले 50 लाख हमने कर्ज लिया था, उसके बारे में ईडी को बहुत अचानक इंटरेस्ट जाग उठा है और भारतीय जनता पार्टी के कुछ बंदर यहाँ है तो उछल रहे हैं हमारे नाम से। बंदर जब क्या बोलते, बंदर जब दारू पीता है ना तो ज़्यादा उछलता है। मैं आपके नशा उतार दूंगा। मेरा नाम संजय राउत है। 131 लोगों के नाम आपके पास है, तो ये क्या आप ईडी को देंगे और कब देंगे? जल्दी ही दूंगा मैं। और मेरे पास ऐसी लिस्ट है जो ईडी के लिए अगर कुछ काम नहीं होगा तो 5 साल तक मेरे लिस्ट पर ईडी काम करते बैठेगी। इतना मेरे पास मसाला मैं भेज रहा हूँ। हमारा क्या है, हमारा तो 50 लाख का लोन का मामला है ना। अरे 50 लाख का जगह 50 करोड़ कर लो आप उसमें, मैं नहीं डरने वाला। उनको भी पता चलेगा किससे पंगा लिया है। शिवसेना भवनात संजय राऊत यांची पत्रकार परिषद। ईडीच्या नोटिशी संदर्भात आमच्यासाठी इन्कम टॅक्स किंवा मग सीबीआय, ईडी हे काही महत्त्वाचे विषय नाहीत आणि गेल्या काही दिवसात ईडीची कारवाई म्हणजे एका राजकीय पक्षांना भडास काढणं असंच जनता समजते आणि केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा ही अशी हत्यारं वापरावी लागतात किंवा वापरली जात आहेत असं संजय राऊत यांचं म्हणणं। तर ईडीच्या चौकशीला हजर राहणार का असा प्रश्न विचारला असता चौकशीला जायचं की नाही हे ठरवू, नोटिशीला मात्र उत्तर देणार आणि आतापर्यंत ज्या काही नोटीस आलेल्या आहेत, जी काही कागदपत्रांची मागणी झालेली आहे ती आम्ही पूर्ण केलेली आहे असं संजय राऊतांनी सांगितलंय। महाराष्ट्रामध्ये सरकार बनवण्याच्या किंवा मग राज्यामध्ये भाजपला रोखण्यामध्ये ज्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे अशांना असे हे कागदाचे तुकडे पाठवले जातात, जे दबावाला बळी पडले नाहीत किंवा पडत नाहीत त्यांच्यावरती ही अशी कारवाई केली जाते असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। त्यामुळे या कोणत्याही कारवाईला घाबरत नाही किंवा घाबरण्याचं कारणच नाही असं त्यांनी सांगितलंय। तर गेल्या 1.5 महिन्यापासून ईडीचा त्यांच्याशी पत्र व्यवहार सुरू आहे आणि जी काही कागदपत्र ईडीनं मागितलेली आहेत त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे। मात्र भाजपची माकडं उड्या मारतायत। पीएमसी घोटाळा हा भाजपकडूनच सांगितला जातोय, तो त्यांना कोणी सांगितला असा देखील सवाल संजय राऊतांनी केलाय। भाजपचे 3 लोक हे सतत ईडीच्या कार्यालयामध्ये येतात जात आहेत। हवं तर घरी येऊन अटक करा पण बायकांच्या पदराआडून हल्ले करू नका असं देखील इशारा संजय राऊतांनी दिला एक प्रकारे भाजपला। या संदर्भात आपण बोलूयात। भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत। अतुल भातखळकर जी, आत्ताच आपण संजय राऊत यांची पत्रकार परिषद ऐकली आणि आम्ही घाबरत नाही असा इशारा त्यांनी दिलाय। नाही, मला असं वाटतं संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद म्हणजे वैफल्यग्रस्तपणाचा एक चांगला नमुना होता आणि मी त्यांना एवढंच सांगेन की धमक्यावर कोणाला देताय? वर्षभर झालं तुमचं राज्यात सरकार आहे, तुम्हाला ज्या कारवाया भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या विरोधात करायच्या आहेत
त्या करा ना. तुमचे हात कोणी बांधलेत? कोण आमदार आहेत तुम्हाला भेटतायत, तुमच्याकडे यादी आहे, कारवाई करा. फुकाच्या गप्पा का मारताय? आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत, ते घाबरलेले आहेत. हेच त्यातून आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यावरनं दिसतंय. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नेहमीच सांगतो, त्याचा पुनरुच्चार मी आज पुन्हा एकदा करतो, जी कुठली चौकशी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याची, कार्यकर्त्याची करायची आहे ती करा. तुम्ही फोन टेपिंगची चौकशी करणार होतात, त्यात काही झालं नाही. तुम्ही कंगना राणावतची ड्रगच्या संदर्भातलं कनेक्शन शोधणार होतात, त्यात काही तुम्ही केलं नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या लोकांची ड्रग कनेक्शन शोधणार होतात, त्याच्यात काही झालं नाही. तुमचेच गृहमंत्री आहेत ना. आणि त्याच्यामुळे संजय राऊतांनी, मला असं वाटतंय की पूर्वी त्यांच्याच म्हणण्यानुसार कंपाऊंडर कडनं ते औषध घेत होते, आजकाल कदाचित कंपाऊंडर कडनंही औषध घेत नाहीयेत की काय, अशी शंका वाटावी, अशा प्रकारची त्यांची वक्तव्य आहेत. बरं अतुलजी, आणखी एक गोष्ट ती म्हणजे HDIL कडून भाजपला 20 कोटी रुपये मिळाले असा आरोप देखील राऊतांनी केलाय, यावरती काय म्हणाल? नाही, मग त्याच्या संदर्भात त्यांना जर का काही माहिती असेल तर त्याची तक्रार त्यांनी करावी. त्यांच्याकडे राज्य सरकार आहे, निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. आणि याची आठवण त्यांना आज का झाली? गेले वर्षभर ते काय करत होते? आणि जर का HDILचा आणि त्यांचा काही संबंध नाही तर HDILने तथाकथित पैसे दिले हे त्यांना कसं कळलं? याच्यापेक्षा मला असं वाटतं संजय राऊतांनी जी नोटीस आलेली आहे ना, त्या नोटीसीतल्या कंटेंटना उत्तर द्यावीत. ती ईडीला पण द्यावीत आणि जनतेला पण द्यावीत. यातून त्यांची प्रतिमा ही अधिक उजळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीवर चिखल उडून काही होणार नाही, एवढं त्यांनी लक्षात ठेवा. बरं, ईडीची कारवाई म्हणजे एका राजकीय पक्षानं भडास काढणं असं, आणि थेट रोग तुमच्याकडे होता त्यांचा. नाही, अत्यंत हास्यास्पद आहे. ते हे विसरत आहे की पहिली गोष्ट, त्यांच्या विरुद्ध काही भडास काढायची असती तर मग, आणि जर का ईडी आमच्या दबावापोटी वागतेय तर मग वर्षभर आम्ही कशाला थांबलो असतो? दुसऱ्या दिवशी करू शकलो असतो. 1 वर्ष थांबण्याची काय गरज होती? बरं, ही ईडी आहे ना ज्यांनी गेल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या NDA मध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीचे महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य रत्नाकर गुट्टे यांची 250 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जप्त केली. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ हा आहे की ईडी ही निपक्षपातीपणाने आणि स्वायत्तपणाने काम करते. आणि त्याच्यामुळे जसं आम्ही सांगतो की कुठली तुम्ही काय चौकशा करा ना, पण तुम्ही चौकशा एक तर करत नाही, दुसऱ्या घोषणा करतात आणि मग न्यायालयाकडनं थपडा खातायत. आणि त्याच्यामुळे आम्हाला धमक्या बिमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. मी तोंड उघडलं तर केंद्र सरकार पडेल. शब्द बापुडे केवळ वारा, एवढी त्यांची अवस्था आहे राऊतांची, बाकी काही नाहीये. आणि तुम्हाला तुमचं कोणी तोंड दाबलंय? तुम्ही रोज तर वाटेल ते लिहिताय आणि वाटेल ते बोलताय, तर बोला ना, केंद्र सरकारच्या विरोधात बोला. तुम्ही तर प्रधानमंत्र्यांचा बाप काढला होता. तुम्ही तर अमित शहाना मोठा बाई म्हणताय. भारतीय जनता पार्टीला गुंडांचा पक्ष म्हटलं. त्याच्याविषयी तुम्हाला जे बोलायचं ते बोला, काय अडचण नाहीये. जी, अतुल भातखळकरजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आत्ताच पत्रकार परिषद पार पडली शिवसेना भवनातून. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत तिथूनच थेट जोडले गेलेत. उदय, आता संपूर्ण पत्रकार परिषद पाहिली असता संजय राऊत यांची देहबोली नेमकी कशी होती, काय सांगून गेली? शिवसेना भवनामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांची जी पत्रकार परिषद झालेली आहे ती नेहमीप्रमाणे शिवसेना स्टाईल अतिशय आक्रमक पद्धतीने त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. त्यांना जे काय पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावरती देखील त्यांनी उत्तरं दिली आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न होता की ईडीने त्यांना नोटीस दिली आहे किंवा नाही दिली आहे. त्याबद्दल त्यांनी सांगितलं की गेल्या 1.5 महिन्यांपासून मला सातत्यानं ईडीकडनं काही कागदपत्रांची विचारणा होत आहे आणि त्या कागदपत्रांची विचारणा केलेली आहे. त्या संदर्भात सर्व कागदपत्रांची विचारणा केलेली सर्व कागदपत्र आम्ही देखील ईडीला दिलेले आहेत. त्यानंतर सुद्धा ईडीचं समाधान झालेलं दिसत नाही आणि त्यामुळेच त्यांनी ईडीकडनं अशा प्रकारच्या ज्या बातम्या ज्या पेरल्या जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि ज्या प्रकारे संजय राऊत यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे अतिशय आक्रमक पद्धतीने मांडलेलं आहे. अगदी त्यांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिली आहेत त्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार हा संघर्ष आता अटळ झालेला आहे. जे काही पत्रकार परिषद बोललेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक गोष्ट म्हणजे
राज्याचं सरकार अस्थिर करण्याचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते अस्थिर करण्यासाठी संजय राऊत यांच्यावरती देखील दबाव आणला जात होता। जवळपास 22 आमदारांना ईडी अंतर्गत अटक केली जाईल असं देखील सांगितलं जात होतं आणि राज्य सरकार खिळखिळ केलं जाईल, ते पाडलं जाईल ईडीच्या साह्याने, असं देखील त्यांनी स्पष्टपणे आरोप केला। त्यात कितपत तथ्य आहे हे आता पुढच्या काही काळामध्ये स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी आपल्याला हे स्पष्टपणे दिसतं आहे राज्य सरकार विरोधात केंद्र सरकार हा संघर्षाचं एक टोक जे आहे ते आता गाठलेलं आहे। पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे आणि ईडीच्या नोटिसीला ते उत्तर देतील का किंवा ईडीच्या चौकशीला ते सामोरं जातील का हे अजूनही त्यांनी ठरवलं नसल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेना एकत्र येऊन या संदर्भात निर्णय घेईल असं देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। कारण नोटीस ही शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नींना आलेलं आहे, वर्षा राऊत यांना आलेलं आहे। वर्षा राऊत यांना जी काही नोटीस आलेली आहे त्या नोटीसीला शिवसेना आता कसं उत्तर देते हे पाहावं लागणार आहे। संजय राऊत यांची देहबोली अतिशय आक्रमक होती आणि आक्रमकपणे त्यांनी त्यांची उत्तरं जी आहेत ती दिलेली आहेत। त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष मुंबईच्या रस्त्यावरती देखील पाहायला मिळू शकतो। कारण नुकतंच जी आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार मुंबईतलं जे ईडीचं मुख्यालय आहे त्या मुख्यालयासमोर देखील शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालय असा बॅनर लावलेला आहे। त्यामुळे हा संघर्ष आता अटळ झालेला आहे। पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेगवेगळी सत्ता संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो। अगदी बरोबर आहे उदय, आणि याच संदर्भातली आणखी अपडेट्स माहिती तुमच्याकडनं घ्यायची, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत तसेच लाईनवरती राहा। एक अगदी छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।